छात्रों, आप सबको मेरा नमस्कार। हिंदी पाठशाला में आप सबका स्वागत है। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಸೆಕೆಂಡ್ ಸೆಮಿಸ್ಟರ್ ಮಂಗಳೂರು ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ SCP ಅಂಡರಲ್ಲಿ ಬರೋದು। ಇದರಲ್ಲಿ ಒಂದು ಕಹಾನಿ ಇದೆ, हाथ तो उग ही आते हैं। कहानी का नाम है हाथ तो उग ही आते हैं। इसके लेखक है या कहानीकार है शिवराज सिंह बेचैन। इस कहानी में दलितों की स्थिति के बारे में, जो भेदभाव समाज में आज भी चल रहा है, उसके बारे में लेखक प्रकाश डालना चाहते हैं। ಇದರಲ್ಲಿ ನೋಡೋಣ, ಈ ಕಥೆಯಲ್ಲಿ ಹಾತ್ ತೋ ಉಗ್ ಹಿ ಆತೆ ಹೇ ಅಂದರೆ ಏನು? ಕೈ ಅಂತೂ ಬೆಳೆಯುತ್ತೆ ಅಂದರೆ, ಉಗ್ನ ಅಂದರೆ ಬೆಳೆಯೋದು, ಅಂದರೆ ಕಟ್ಟಾದರೆ ಕೈ ಮತ್ತು ಅದು ಬೆಳೆಯುತ್ತೆ, ಸೊ ಬೆಳೆದು ಬಿಡುತ್ತೆ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಯೋಚನೆ ಮಾಡೋದು ಬೇಡ, ಅದಕ್ಕೆ ಉಗ್ ಹಿ ಆತೆ ಹೇ, ಬೆಳೆದೇ ಬೆಳೆಯುತ್ತೆ ಅನ್ನೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ। क्यों ऐसा कहा है? यह वाक्य इतना महत्वपूर्ण क्यों है, उसे आप समझेंगे कहानी सुनने के बाद या पढ़ने के बाद। ठीक है, अब मैं शुरू करता हूँ। प्रस्तुत कहानी हाथ तो उग ही आते हैं। एक निम्न वर्ग की औरत जो एक छोटे बच्चे की माँ भी है, उसके संघर्ष की कहानी है। एक निम्न वर्ग का निचली जाति ಅಂದರೆ ಕೆಳ ಜಾತಿಯ ಒಂದು ಹೆಂಗಸು, और उसका एक बच्चा या बेटा भी है, उसका जो संघर्ष है, संघर्ष की कहानी यह है। इस कहानी के माध्यम से लेखक ने महानगरों में हो रहे जातीयता और अन्याय का वर्णन किया है। महानगरों में जो जातीयता, जाति को पूछकर काम देते हैं ना, तो वह अन्याय जो हो रहा है उसका वर्णन इसमें करते हैं। महानगरों में जाति के आधार पर विभाजन से ज़्यादा आर्थिक परिस्थिति के आधार पर विभाजन हो रहे हैं। महानगरों में जाति को कुछ लोग नज़रअंदाज कर रहे हैं, लेकिन आर्थिक परिस्थिति के आधार पर बहुत बड़ा विभाजन हो रहा है। कहानी का आरंभ महानगर में रहने वाले एक संपन्न और उच्च जाति के परिवार से होता है। सूतो चौधरी ने पूरे एक महीने के बाद रुक्को को तरक्की दी थी। यहाँ कहानी शुरू होती है एक चौधरी के परिवार में। चौधरी और उसकी पत्नी चौधरीन का नाम है सूतो। ಇಲ್ಲಿ ಚೌಧರಿ ಅಂದರೆ ಒಂದು ಉತ್ತಮ ಅಂದರೆ ಮೇಲಂತಸ್ತಿನ ಮೇಲು ಜಾತಿಯ ಒಂದು ಪರಿವಾರ, चौधरी परिवार। ಅದರಲ್ಲಿ सूतो चौधरीन है, इसका मतलब है चौधरी घर की मालकिन है सूतो। तो पूरे परिवार में एक संपन्न परिवार है, वह इसका मतलब है अमीर परिवार है, उनके पास बहुत पैसा सब कुछ है। सूतो चौधरी ने एक पूरे महीने के बाद रुक्को को तरक्की दी थी। एक महीने तक काम लेने के बाद रुक्को कौन है? उस घर में काम करने वाली एक नौकरानी है। रुक्को आ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಒಂದು ಕೆಲಸದವಳು। रुक्को को एक महीने के बाद तरक्की मिली है। तरक्की ಅಂದರೆ ಪ್ರಮೋಷನ್, ಏನು ಕಸ ಗುಡಿಸೋದು, ಬರಿ ಒರೆಸೋದು ಅದೇ ಕೆಲಸ ಇತ್ತಲ್ವಾ, उसके साथ साथ दूसरा काम भी उसे दे दिया है, ಅಂದರೆ ಪ್ರಮೋಷನ್ ಸಿಕ್ಕಿದೆ, ಅಡುಗೆ ಮಾಡೋದಿರ್ಬೋದು, ಬೇರೆ ಕೆಲಸ। अब उसे खाना भी बनवाया जाने लगा था। सूतो की आदत ही थी कि वह जो भी काम वाली आती तो उनकी जाति का पता लगाती और निम्न जाति के हो तो उन्हें काम से निकाल देती थी। तो सूतो का एक यह बड़ा बुरा गुण था। उसमें क्या बुरा गुण था? कोई भी काम वाली घर में आती तो उनसे जाति पूछती, अगर वह निचली जाति की है तो काम से निकाल देती थी। ಅದಕ್ಕೆ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಕೆಲವರು ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ತಮ್ಮ ಜಾತಿಯನ್ನು ಸುಳ್ಳು ಹೇಳಿ ಬರ್ತಾಯಿದ್ರು, अपनी जाति छिपा कर आते थे। अगर मालकिन पूछती तो अब झूठी जाति का नाम लेकर वे उनके घर में काम लेती थी। ಅಂದರೆ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಜಾತಿ ಆ ಜಾತಿ ಅಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಸ್ವಲ್ಪ ಮೇಲ್ಮಟ್ಟದ ಜಾತಿಯ ಹೆಸರನ್ನು ಹೇಳಿ, ಮೇಲ್ಜಾತಿಯ ಹೆಸರನ್ನು ಹೇಳಿ ಕೆಲಸ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ರು। ಯಾಕಂದರೆ ಕೆಳ ಜಾತಿ निजवाद जातीय ಹೆಸರು ಹೇಳಿದರೆ ಏನಾಗ್ತಿತ್ತು, उनका काम जा सकता था। उनकी इसी आदत के कारण उनके घर में कोई भी काम वाली ज़्यादा दिन तक नहीं टिक पाती थी। उनकी यह बुरी आदत थी ना, ಜಾತಿ ಕೇಳೋದು, ಕೇಳಿಬಿಟ್ಟು ನೀನು ಈ ಜಾತಿನ, ಹಾಗಾದ್ರೆ ನಡಿ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ನೀನು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಡ, इस तरह तुम हमारे घर में काम करने लायक नहीं हो ಅಂತ ಹೇಳಿ ಕಳಿಸ್ಬಿಡ್ತಿದ್ಲಲ್ವಾ। इसलिए कोई भी काम वाली ज़्यादा दिन तक चौधरानी या चौधरानी या उसका नाम आपको पता है ना, सूतो, नेम ನೆನಪಿಟ್ಕೋಬೇಕು। सूतो के घर में ज़्यादा दिन तक ना टिकती थी। टिकपातना ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಸರ್ವೈವ್ ಆಗೋದಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ। सूतो के पति ने उन्हें बहुत समझाने की कोशिश की, लेकिन सूतो का पति जो था बड़ा आदर्शवादी था, तो वह कई बार कोशिश करता है अपनी पत्नी को समझाने की,
काम वालियों की जात ना पूछे, वह हमेशा कहता काम वाली आती है तो काम से मतलब है, जाति से क्या मतलब है। जैसे दोहा है ना अपने, जाति ना पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पड़ा रहन दो म्यान। तो यहाँ काम वाली से जाति क्यों पूछती हो, इस तरह बार बार चौधरी बोलते थे, लेकिन चौधरी की बात को नज़रअंदाज करती थी और जाति पूछकर उनको भगा देती थी। लेकिन रुक को 1 महीने से उसी घर में है और वह पसंद भी आई है। अगर ऐसा ही चलता रहा तो उसे खुद घर के सारे काम करने पड़ेंगे। सू तो गांव से शहर आकर बहुत बदल गई थी। वह जीन्स टॉप पहना करती है, लेकिन जाति को लेकर उनकी मनस्थिति अब भी वही दकियानूसी थी। सू तो गांव में पहले रहती थी, अब शहर में आ चुकी है चौधरी के विवाह के बाद, तो उसमें परिवर्तन आया है, जीन्स पहनने लगी है। लेकिन वो दकियानूसी सोच ಅಂದರೆ ಹಳೆಯ ಪರಂಪರೆಯ ಯೋಚನೆ ಏನಿದೆಯಲ್ವಾ, ಮೇಲ್ಜಾತಿ ಕೆಳಜಾತಿ, वह अब तक उसमें है, ಅದನ್ನು ಅವಳು ಬಿಡಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ, उससे अब तक बाहर नहीं आ पाई है। जब सूतों को लगा कि सारा काम खुद पर आ रही है तो उसने रुक्को को काम पर रख लिया था। सो इन ಅವಳು ಹೋಗಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಕ್ಕಿದ್ದ, ಅದರಲ್ಲೂ सोमारी, वह आलसी थी, इसलिए उसने रुक्को को काम पर रख लिया और घर का सारा काम उससे ही करवाने लगी। और आज उसे तरक्की भी दे चुकी है। तरक्की ಅಂದರೆ ಪ್ರಮೋಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾಳೆ, ಅಂದರೆ ಅಡುಗೆ ಮಾಡೋದಕ್ಕೂ ಅವಳಿಗೆ ಹೇಳಿದ್ದಾಳೆ। इस समय शहर में जाति को लेकर लोगों पर अत्याचार तो होते रहते थे। ಈಗ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ, ಒಂದು ಮನೆ ಚೌಧರಾನಿ ಇದ್ದಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ चौधरानी का नाम क्या है, सूतो, और उस घर में एक काम वाली है, काम वाली का नाम क्या है, रुक्को। या ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಆ ಮನೆಗೆ ಬರೋರೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ತಮ್ಮ ಜಾತಿಯನ್ನು ಹೇಳ್ದಲೆ, ಅಂದರೆ ಸುಳ್ಳು ಜಾತಿಯನ್ನು, ಸ್ವಲ್ಪ ಮೇಲ್ಮಟ್ಟದ ಜಾತಿಯನ್ನು ಹೇಳಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಸೇರ್ತಾ ಇದ್ರು। नहीं तो क्या करती थी, उनको छुड़ा देती थी, बिड़ता इद्लु। एक दिन रुक्को ने बाजार से आते समय देखा कि एक स्कूल की मास्टरनी को बुरी तरह से पीटा जा रहा था। ಪಾಪ ಸ್ಕೂಲಿಂದ ಒಬ್ಬಳು ಟೀಚರ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದಂತೆ, ಈ ರೋಡಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸೇರಿಕೊಂಡು ಆಕೆನ ಹೊಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ। ಸಭಿ ಉನ್ಸೆ ಪೀಟ್ ರಹೆ ಹೇ, ಮಾರ್ ರಹೆ ಹೇ। स्कूल की मास्टरनी है ನೋಡಿ, ಒಂದು ಸ್ಕೂಲ್ ಟೀಚರ್। दूध वाले से पूछने पर पता चला कि ಇವಳಿಗೆ रुक्कोಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋ ಒಂದು क्यूरियासिटी बनತು, क्यों उस टीचर को मार रहे हैं सभी मिलकर। तो दूध वाला वहाँ खड़ा था, उससे पूछने पर दूध वाले ने क्या जवाब दिया, उसने कहा कि मास्टरनी ने अपनी जाति का नाम अलग बताकर उच्च जाति के नाम से रह रही थी। ಯಾವುದೋ ಒಂದು ಮನೆಗಳು, ಒಂದು 3-4 ಮನೆ ಒಟ್ಟಿಗೆ ಇತ್ತು, ಅಲ್ಲಿ ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಥರದಲ್ಲಿ ಅವಳು ತನ್ನ ಜಾತಿಯನ್ನು ಸುಳ್ಳು ಹೇಳಿ ಅಲ್ಲಿ ಮನೆ ತಗೊಂಡಿದ್ದಾಳೆ। क्यों झूठ बोलकर घर लिया है, क्योंकि अपनी जाति बोलती तो उसे वहाँ घर नहीं मिलता था। ನೋಡಿ ಇದು ಪರಿಸ್ಥಿತಿ, ಅವಳಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಏನಲ್ಲ, इसलिए उसने झूठ कहा और इसका नतीजा क्या हुआ, अब उनको पता चल चुका है कि वह मास्टरनी उस ऊंची जाति की नहीं, नीची जाति की है, इसलिए सभी मिलकर उसे मार रहे हैं। उसके घर एक बार क्या हुआ, उसका गांव वाला आया था, उसे देखकर सबको समझ में आया कि मास्टरनी भंगी जाति की है। ಹಾಗಾದ್ರೆ ಈಗ ಗೊತ್ತಾಗಿದ್ದು ಹೇಗೆ, ಅವಳು ಹೇಳಿರಲಿಲ್ವಲ್ಲ, ಅವಳ ಊರಿಂದ ಒಂದು ಸಲ ಒಬ್ಬರು ಬರ್ತಾರಂತೆ, ಅವರ ರಿಲೇಟಿವ್ ನೋಡಿದ ಕೂಡಲೇ ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು ಇವರು ಭಂಗಿ ಜಾತಿಯ ಜನ, ಅಂದರೆ ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಮಾಸ್ಟರ್ನಿ ಟೀಚರ್ ಏನಿದ್ದಾಳಲ್ಲ ಇವರು ಭಂಗಿ ಜಾತಿ ಅಂತ ಗೊತ್ತಾಯಿತು, ಇಸ್ಲಿಯೇ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದ್ದಾಳೆ ಅಂಥೇಳಿ ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಹೊಡಿತಿದ್ದಾಳೆ। जब रुक्को ने यह सब देखा तो डर गई कि अगर उसका सच बाहर निकलेगा तो उसकी भी यही हालत होगी। यह घटना देखकर रुक्को पूरी तरह से डर जाती है, क्योंकि उसने भी यही किया था, अपनी जाति छुपाई थी। ಇವಳು ಭಂಗಿ ಜಾತಿನವಳೇನೆ, ಇವಳಿಗೂ ಹೆದರಿಕೆ, ಏನಾದರೂ ನನ್ನ ಜಾತಿ ಗೊತ್ತಾದರೆ ನನಗೂ ಹೀಗೆ ಹೊಡಿಬಹುದೇನೋ ಅಂತ ಹೆದರ್ಕೊಂಡು वह चली जाती है। रुक्को के पति की मौत दंगे के कारण हो गई। दंगा हुआ था, दंगा ಅಂದರೆ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ದಂಗೆಗಳಾಗಿತ್ತು। ಆ ದಂಗೆ ಆದಾಗ ಏನಾಗಿತ್ತು, उसका पति मर चुका था। वह जैसे तैसे बचकर शहर भाग आई थी। उसका बेटा अभी छोटा था। जब रुक्को काम पर जाती थी तो उसके बेटे को अलीजान चाचा के पास छोड़ देती थी, जो उसका ख्याल रखते थे। तो यहाँ रुक्को और रुक्को का बेटा वे दोनों ही थे, क्योंकि उसका पति मर चुका था दंगे में। अगर ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು, काम पर जाते समय वह क्या करती, अपने बेटे को, वहाँ एक चाचा, एक दुकानदार चाचा थे, चाचा उसका चाचा नहीं है, ऐसे ही एक बुज़ुर्ग थे, अलीजान चाचा एक मुसलमान थे, उसके यहाँ छोड़कर आती थी।
उनका भी हाल रुक्को की तरह ही असहाय था, इसलिए रुक्को उसे अपने पिता के रूप में मानती थी। ईद के एक दिन पहले चाचा अली जान को गांव जाना पड़ा और बच्चे को ध्यान रखने के लिए कोई ना होने के कारण रुक्को उसे अपने साथ ही काम पर ले आती है। तो प्रतिदिन ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರ್ತಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅವಳು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ಲು, ತನ್ನ रुक्को क्या करती थी, अपने बेटे को अली जान चाचा के यहाँ छोड़कर आती थी। लेकिन अब ईद मनाने के लिए अली जान चाचा अपने गांव गए, तो उस बच्चे का देखभाल अब कौन कर सकता है, ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಯಾರೂ ಇರಲಿಲ್ವಲ್ಲ। इसलिए वह क्या करते हैं, काम के लिए वो छुट्टी भी नहीं ले सकती थी। ಕೆಲಸ ಇನ್ನೂ ಒಂದೇ ತಿಂಗಳಲ್ವಾ ಆಗಿರೋದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಸೇರಿ, ರಜಾ ಮಾಡಿದರೆ ಮತ್ತೆ ಮುಂಚೆನೂ ಹೇಳಿರಲಿಲ್ವಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿ रजा ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಕನ್ಫರ್ಮ್ ಆಯಿತು। इसलिए वह क्या करती है, अपने बच्चे को भी अपने साथ उसके घर सूतों के घर ले जाती है। ಸರಿ, ಅಲ್ಲೇ ಮಗುನ ಬಿಟ್ಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, रुक्को क्या करती है, बच्चे को साथ में ले जाती है। जब वह सूतों के घर पहुंची तब मालिक मालकिन के बालों को रंग रहे थे और उसी वक्त प्राइवेट कॉलेज की टीचर बेला रानी शर्मा उनके घर पहुंची। बच्चे को लेकर जब यह उनके चौधरानी के घर पहुंची तो देखती है मालिक क्या कर रहे हैं, मालकिन के बालों को रंग रहे हैं, ಅಂದರೆ ಡೈ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಂದರೆ ಕಲರಿಂಗ್ ಎಲ್ಲ ಕಲರ್ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದೇ ಟೈಮಿಗೆ ಅದೇ ಒಂದು ಪ್ರೈವೇಟ್ ಕಾಲೇಜಿನ ಟೀಚರ್ ಬರ್ತಾರೆ। उसका नाम क्या है, बेला रानी शर्मा, नाम याद रखिए। बेला रानी शर्मा उनके घर पहुंची। वह अपनी फितरत के मुताबिक बात शुरू करते हुए काम वालियों की बुराई करने लग जाती है। ಅವಳ ಅಭ್ಯಾಸ ಹಾಗೆ, ಯಾವಾಗಲೂ ಅಷ್ಟೇ ಕೆಲಸದವ್ರನ್ನ ಬೈತಾ ಇರ್ತಾಳೆ। यह भी एक ऊंची जाति की टीचर है। काम वालियों की बुराई करने लगी। सूतो भी उनके हाँ में हाँ मिलाने लगती है। लेकिन चौधरी साहब सज्जन आदमी थे जो इन निम्न वर्ग के लोगों का दर्द समझते थे, पर उनकी बात ये दोनों मानने में से नहीं थी। चौधरानी मानती है और हाँ आप जो कह रही है ना बेला रानी शर्मा, आपकी बात ठीक है अंतेಲ್ಲ ಒಪ್ಕೊಳ್ತಾಳೆ, हाँ ಹೇಳ್ತಿರ್ತಾಳೆ। ಆದರೆ चौधरी जी इनकी बात मानने के लिए तैयार नहीं थे। इनको समझाना चाहते हैं लेकिन इनकी बात वे दोनों नहीं समझ पाती, ಅಂದರೆ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಹೋಗೋದೇ ಇಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ಅವರ ಥಿಂಕಿಂಗೇ ಹಾಗಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ। चौधरी की तरह कोई उस घर में सोचता नहीं है। उसी वक्त रुक्को डर डर कर अपने बेटे को लिए आती है। बच्चे को थोड़ा बुखार भी था, उसे अकेला नहीं छोड़ा जा सकता था। हाल ही में काम पे लगने के कारण छुट्टी भी नहीं ले सकती थी, इसलिए वह बच्चे को साथ लाई और अब घबरा ही रही थी कि मालकिन क्या बोलेगी। ಮಗುನ ಕರ್ಕೊಂಡೇನೋ ಬಂದಾಗಿದೆ, ಅವನಿಗೆ ಫೀವರ್ ಬೇರೆ ಇದೆ ಸ್ವಲ್ಪ, ಇನ್ನೇನು ಮಾಡೋದು, ಬಿಡೋದಕ್ಕೆ अली जान चाचा भी नहीं है। तो वह क्या करती है, डरते डरते ले जाती है। ಈ ಮಾಲ್ಕಿನ್ ಏನು ಬೈಬಹುದು ಅಂತ ಹೆದರಿಕೆ, मालिक ಬಗ್ಗೆ योचना ಇಲ್ಲ। चौधरी अच्छे आदमी है ना, सज्जन है ना, वे तो कुछ नहीं कहेंगे। लेकिन मालकिन ऐसी नहीं है। मालकिन कौन है, सूतो। मालकिन उसे ताना मारने लगती है और अपने कनाडा वाली बेटी और मेडिकल पढ़ रहे बेटे की उससे तुलना करने लगती है। मन मगु ನೋಡಿಬಿಟ್ಟು ನೀವೇನು ಮಕ್ಕಳನ್ನ ಸರಿ ಓದಿಸೋದಿಲ್ಲ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅದು ಇದು ಅಂತ ಎಲ್ಲ ಶುರು ಮಾಡಿ, देखो मेरी बेटी अब कनाडा में है, कनाडा ಬೇರೆ ದೇಶದಲ್ಲಿ ಇದ್ದಾಳೆ, और मेरा बेटा देखो मेडिकल पढ़ रहा है। ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಏನು ಓದಿಸ್ತೀರಾ, ನಿಮ್ಗಳಿಗೆ ಅದ್ರದ್ದು ಏನೂ ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ ಅದು ಇದು ಅಂತೆಲ್ಲ ಹೇಳಿ ಕಂಪೇರ್ ನೋಡಿ, ಅವ್ರ ಜೊತೆ ಇವ್ರನ್ನ ಕಂಪೇರ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಸರಿನಾ। उनके लिए क्या सुविधाएं हैं, इनके लिए जो सारी सुविधाएं है, पति कमाता है, ऊंची जाति के है तो उनके पास पैसा भी ज़्यादा है, लेकिन वह कैसे पढ़ा सकती है अपने बेटे को, ಅದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳದೆ ಕಂಪೇರ್ ಮಾಡಿ ಇನ್ನೂ रुक्को मनसिगे नोवन्न तरताಳೆ। लेकिन चौधरी साहब उसे रोकते हैं और कहते हैं कि उनके बेटे को मैनेजमेंट की फ़ीस भर कर दाखिला मिला है। अगर मेरिट बेस पर होता तो MBBS में क्या, नीम हकीमों में भी दाखिला नहीं होता उसका। चौधरी सच बोलते हैं, ಅವನಿಗೆ MBBS सीटेनू मेरिट सीट सिक्किಲ್ಲ, फीस मैनेजमेंट सीट ತೊಗೊಂಡಿದ್ದೀವಿ, इसलिए उसे MBBS सीट मिला है, नहीं तो ऐसी सीट उसे मिल ही नहीं। नीम हकीम ಅಂದರೆ ಲೀಸ್ಟ್ ಯಾವುದಿದೆಯೋ ಅದು ಅವನಿಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ। इसका मतलब है अपनी प्रतिभा से उसने सीट नहीं ली है, हमने खरीदी है वह सीट। यार ಹೇಳೋದು, चौधरी ಹೇಳೋದು। उनका कहना है कि वे डिग्री खरीद कर अपने बेटे को दे रहे हैं। ನಾವು ಡಿಗ್ರಿನ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ, ದುಡ್ಡು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್
ಫೀಸ್ ಕೊಟ್ಟು परचेज ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ ಹೊರತು ನಿಜವಾದ ಟ್ಯಾಲೆಂಟಿಂದ ಅವನು ಕಲಿತಾ ಇಲ್ಲ. और वह मरीजों को मार कर अनुभवी हो रहा है. ಅವನು ಪೇಷಂಟ್ಸನ್ನು ಸಾಯಿಸಿ ಅವನು एक्सपीरियंस तोगोल्ता इದ್ದಾನೆ. उन्हें इस पाप के लिए नरक जाना पड़ेगा. चौधरी कहते हैं अपने बेटे को ही कहते हैं, बेटा वहाँ नहीं है लेकिन बेटे को दृष्टि में रखकर कहते हैं कि हमारा बेटा सच में नरक जाएगा. ಯಾಕಂದರೆ ಅವನು ಎಷ್ಟು ಜನ ಪೇಷಂಟ್ಸನ್ನು ಸಾಯಿಸ್ತಾನೋ ಅಂತ. उनका बेटा दिन में सोता है और फिर मोटरसाइकिल पर घूमने निकलता. ಅವನು ಹೇಳೋದು ಎಷ್ಟೋ ಹೊತ್ತಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ और बाद में उठते ही मोटरसाइकिल लेकर घूमने चला जाता है अपने दोस्तों के साथ. और लौटता कब है? आधी रात को लौटता है. चौधरी जी कहते हैं कि इनसे बेहतर तो रुक्को है जो काम भी करती है और साथ में बच्चे को भी संभाल लेती है. चौधरी कहते हैं कि देखो ಇವನಿಗಿಂತ ನಮ್ಮ मगनिगिंत रुक्को ने एष्टो मेलो, याकंद्रे वह दिन भर काम करती है और अपने बच्चे का पालन पोषण भी करती है ना. तो हमारा बेटा क्या है? आलसी है, दिन में सोता रहता है, आधी रात को पार्टी करके वापस आता है, मौज मस्ती उड़ाता है. तो ऐसे इसकी तुलना में यह काम वाली ही बेहतर है, ऐसा बोलता है. इस बात पर चौधरानी ने चौधरी साहब को खूब डांट लगाई. ಆದರೆ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಸೂತೋ ತಯಾರ್ नहीं थी. ಇವನ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಅಕ್ಸೆಪ್ಟ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ನೋಡಿ, ಅಕ್ಸೆಪ್ಟ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಇಲ್ಲ ನನ್ನ ಮಗ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂತಾನೆ ಅವಳ ತಲೆಯಲ್ಲಿ ಬಂದುಬಿಟ್ಟಿದೆ. रुक्को का ध्यान बार बार अपने बेटे की तरफ ही जा रहा था. सूतो ने उसे डांटा और बच्चे के लाने की वजह पूछने पर रुक्को ने मुसलमान चाचा अलीजान के ना होने की बात कही. ಮತ್ತೆ ಅದೇ ಕಡೆ ನೋಡೋದು ನೋಡಿ ಇವಳಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ತು, ಯಾರು ಸೂತೋಗೆ, ಈ रुक्को ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಯಾವಾಗಲೂ ಮಗು ಕಡೆಗೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅಂಥೇಳಿ. क्यों लाई उसे सब कुछ पूछने पर उसने कहा कि जो कि हकीकत है ना कि अलीजान चाचा ईद मनाने गाँव गए हैं, इसलिए बच्चे का देखभाल करने के लिए वहाँ कोई नहीं था, इसलिए मैं लेके आई ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ. मुसलमान का नाम सुनते ही सूतो को रुक्को की जाति का ख्याल आया. ಮುಸಲ್ಮಾನ್ ಹತ್ರ ಬಿಟ್ಟು ಬರ್ತಿದ್ಯಾ ಹಾಗಾದರೆ ನಿಮ್ದು ಯಾವುದಿರ್ಬೋದು ಜಾತಿ ಯೋಚನೆ ಬರುತ್ತೆ. ಯಾಕಂದರೆ ಮೇಲ್ಜಾತಿಯವರಾದರೆ ಮುಸಲ್ಮಾನವ್ರ ಜೊತೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಇವಳ ಥಿಂಕಿಂಗ್. रुक्को के धर्म के बारे में पूछने पर वह बताती है कि वह तो सब है, हिंदू मुसलमान ईसाई जैन सिख जो समझो. ಜಾತಿ ಯಾವುದು ಅಂತ ಕೇಳಿದವಳು ಒಂಥರ ಹಾರಿಕೆ ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾಳೆ. ನಾನು ಹಿಂದೂ, ನಾನು ಮುಸಲ್ಮಾನ್, ನಾನು ಈಸಾಯಿ, ಜೈನ್ ಎಲ್ಲವೂ ನಾನೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಡ್ತಾಳೆ. जब मालकिन को कुछ समझ ना आया तो चौधरी साहब से कहते हैं कि वह रुक्को से काम ले और उसकी जाति की चिंता ना करे. तभी चौधरी जी कहते हैं कि रुक्को से क्या चाहिए, हमें काम चाहिए, तो उसकी जाति के बारे में तुम क्यों पूछती हो, मत पूछो, ऐसा चौधरी जी उसे समझाते हैं. रुक्को ने अपने बेटे को बाहर रैंप पर बिठाया था. रैंप ಇರುತ್ತಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಕೂರಿಸಿದ್ದು, ಹೊರಗಡೆ ಮನೆ ಒಳಗಡೆಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬರೋದಕ್ಕೂ परमिशन ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. चौधरी साहब का बेटा घर से निकलता है और मोटरसाइकिल स्टार्ट करता है कि सूतो उसके पीछे भागती है और उसका पैर बच्चे से टकराता है और बच्चा रैंप से फिसल पड़ता है. अब मोटर बाइक तಗೊಳ್ತಾನೆ, ಅವನ ಮಗ ಎದ್ದಿರ್ತಾನಲ್ಲ, ಕಿಸ್ಕಾ ಬೇಟಾ ಸೂತೋ का बेटा, और चेकर जोराಗಿ मोटर बाइक स्टार्ट ಮಾಡಿ एक्सीलेटर ಕೊಡ್ತಾನೆ. जो खड़ा था ना रैंप के पास तो उसे लगते है और नीचे लुढ़कता है. ಅವನು ಜಾರಿ ಪಾಪ ಕೆಳಗಡೆ ಉರುಳ್ಕೊಂಡು ಬಿದ್ದುಬಿಡ್ತಾನೆ. ಬೀಳೋ ಟೈಮಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಮೋಟರ್ ಬೈಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದ್ದು ಅವನು ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಮುಂದೆ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಅವನ ಆ ಮಗುವಿನ ಎರಡೂ ಕೈ ಮೇಲೆ ಚಕ್ರ ಹರಿದು ಹೋಗುತ್ತೆ. पहिया उस पर जाता है तो उसके दोनों पैर टूट जाते हैं. किसके? रुक्को के बेटे के. उसका पैर बच्चे से टका और बच्चा रैंप से तेज़ रफ्तार से छूटे पहिए और रुक्को के बच्चे के नाजुक हाथों को कुचल कर चले गए. बच्चा ज़ोर से रोने लगा. सूतो सारी बात समझ गई और बच्चे को वापस रैंप पर बिठाती है और अपने बेटे को रोकती भी नहीं. ಇವಳಿಗೆ ಸೂತು ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ತಾಳಲ್ಲ, ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ಇದು ಜೋರಾಗಿ ಅಳ್ತಾ ಇದೆ ಮಗು, ಅಂದರೆ ಕೈ ಮುರಿದು ಹೋಗಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಿರೋದು. ಆದರೆ ರುಕ್ಕೋನ ಕರೆದು ಹೇಳೋದಿಲ್ಲ, ನೋಡು ನಿನ್ನ ಮಗುಗೆ ಕೈ ಮುರಿದು ಹೋಗಿಬಿಟ್ಟಿದ್ದೆ, ನನ್ನ ಮಗ ಹೀಗೆ ಮಾಡ್ದ ಅಂತ ಏನೂ ಹೇಳಲ್ಲ. ಮತ್ತು ಮಗುನ ಮೇಲೆ ಮಾಮೂಲಿ ಎಲ್ಲಿತ್ತೋ ಅಲ್ಲಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ಕೂರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಸುಮ್ಮನೆ ಒಳಗಡೆ ಹೋಗಿಬಿಡ್ತಾಳೆ. ಮಗನ ತಡೆಯೋದು ಇಲ್ಲ. ಯಾಕೆ ತಡೆದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತಲ್ಲ ಇವನೇ ಮಾಡಿರೋದು ಅಂಥೇಳಿ. वह बोलती भी नहीं कि मेरे बेटे की वजह से तुम्हारे बेटे के हाथ कट गए ಅಂತ, ये भी बात नहीं बोलती. सूतो सारी बात समझ गई. बेटा अपने बेटे को रोकती में बच्चा बहुत रो रहा था. बच्चा इतना रोता था कि उसे दर्द समझना असहनीय हो रहा है. सूतो खुद रुक्को को बुलाकर कहती है कि देख तेरा बेटा रो रहा है. आमिल स्टोताद में लोग बुलाती है रुक्को को, कहते देखो
तुम्हारा बेटा रो रहा है, जाओ कर एक बार देखो, ಹೋಗು, ಮಗು ಯಾಕೋ ಅಳ್ತಾ ಇದೆ, ಹೋಗಿ ಕೆಲಸ ಎಲ್ಲ ಮುಗಿಸಿ ಬೇಗ ಮಗುನ ನೋಡ್ಕೊ. ಅದನ್ನು ಹೇಳ್ತಾಳೆ ಅವಳು, ಈಗಲೇ ಹೋಗು ಅನ್ನಲ್ಲ, ಕೆಲಸ ಎಲ್ಲ ಮುಗಿಸಿ ಬೇಗ ಬೇಗ ಹೋಗಿ ಮಗುನ ನೋಡು ಅಂತ. रुक्को ने आकर बच्चे को गोद में उठाया तो उसके दोनों हाथ नीचे को लुढ़क गए जैसे कि उनमें हड्डियां ही ना हो. ಕೈ ಪಾಪ ಮಗುನ ಎತ್ಕೊಂಡು ಕೂಡಲೇ ಎರಡೂ ಕೈ ಕೆಳಗಡೆ ನೇತಾಡ್ತಾ ಇದೆ, ಜೋತಾಡ್ತಾ ಇದೆ, ಯಾಕೆ ಮೂಳೆ ಮುರಿದು ಹೋಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. रुक्को बहुत परेशान हो जाती है. तब सू तो उसे 500 रुपये देते हुए कहती है कि किसी वैद्य हकीम को दिखा दो क्योंकि डॉक्टर तो बहुत महंगा होता है. ಸರಿ ಸರಿ, ಇನ್ನೇನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಎಲ್ಲೋ ಬಿದ್ದು ಅದೇ ಪೆಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದೆ ಅನಿಸುತ್ತೆ, ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಮನೆಯಿಂದ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಪೆಟ್ಟಾಗಿತ್ತು ಏನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಸರಿ, ಡಾಕ್ಟ್ರ್ ಹತ್ರ ಎಲ್ಲ ಹೋಗಬೇಡ, ಇಲ್ಲೇ ವೈದ್ಯರು, ಹಕ್ಕೀಮ್ರೆ, ನಾಟಿ ಔಷಧಿ ಅದು ಇದು ಕೊಡ್ತಾರಲ್ಲ, ಅವ್ರ ಹತ್ರ ಹೋಗಿ ತೋರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಸರಿ ಮಾಡಿಸ್ಕೊ ಅಂತ ಹೇಳಿ 500 रुपये उसे दे देती है. क्यों 500 रुपये दिए? क्योंकि हाथ तोड़ने वाला कौन था? खुद उसका बेटा था. लेकिन ये बात छिपाती है. रुक्को अपने बेटे को एक हकीम के पास ले जाती है. वो कुछ तेल हल्दी टाइप दवा लगाकर बांस की खपचियाँ हाथों पर बांध देता है. ಯಾವುದೋ ಒಬ್ಬ ನಾಟಿ ವೈದ್ಯನ ಹತ್ರಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾನೆ, ಅವನೊಂದು ಏನಾದ್ರು ಮೆಡಿಸಿನ್ ಎಲ್ಲ ಹಾಕ್ತಾನೆ, ಅದರಲ್ಲಿ ಅರಿಶಿನ ಎಲ್ಲ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಬಿದಿರನ್ನ ಇದನ್ನು ಕಟ್ಟಿ ಕೈಗಿನ ಸರಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾನೆ. बच्चा बहुत दर्द में था. 3 दिन बाद भी कम नहीं हुआ तो दर्द तो लल्लू मोची ने दिल्ली एम्स ले जाने को कहा. 3 ಡೇಸ್ ಆದರೂ ಪೈನೇ ಕಡಿಮೆ ಆಗಲಿಲ್ಲ. ಆವಾಗ ಲಲ್ಲು ಮೋಚಿ, ವहाँ एक मोची रहता था, लल्लू मोची ಅಂದರೆ ಚಪ್ಪಲಿ ಹೊಲಿಯೋರು. लल्लू ने कहा कि इसे एम्स ले जाओ, वहाँ बड़े बड़े डॉक्टर है, तुम्हारे बेटे का इलाज वहाँ हो जाएगा. रुक्को 30 किलोमीटर की यात्रा पूरी करके वहाँ पहुँची तो पहले सीधा डॉक्टर के पीछे पीछे जाती है. 30 ಕಿಲೋಮೀಟ್ರ್ ದೂರ ಇತ್ತು, ಪಾಪ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಹಾಗೆ ಹೋಗ್ತಾಳೆ. ಹೋದ ಕೂಡಲೇ ಡಾಕ್ಟ್ರ್ ಹಿಂದೆ ಹಿಂದೆ ಓಡಿ ಹೋಗ್ತಾಳೆ, ನೋಡಿ ನನ್ನ ಮಗನ ಕೈ ಸರಿ ಮಾಡಿ ಅಂಥೇಳಿ. ಅವಳಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಪ್ರೊಸೀಜರ್ ಫಾಲೋ ಮಾಡಬೇಕು, ಕೌಂಟಲ್ಲಿ ನಾವು ಫಸ್ಟು ಇದು ಚೀಟಿ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು ಅಂಥೇಳಿ. जब रुको की बारी आई तो तब काउंटर बंद हो गया और अगले दिन ही खुलने वाला था. ಆದರೆ ಹೋಗಿ ಕ್ಯೂನಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೋಗಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಎಷ್ಟೋ ಉದ್ದ ಕ್ಯೂ ಇರುತ್ತೆ. ಲಾಸ್ಟಿಗೆ ಇನ್ನೇನು ಇವಳ್ದು ಟರ್ನ್, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇವಳದೇ ಬರಬೇಕು. तब काउंटर में बैठा हुआ बाबू क्या करता है, काउंटर बंद करके चला जाता है. कहता है कि OPD कल खुलेगी. ಮತ್ತು OPD ಓಪನ್ ಆಗೋದು ಯಾವಾಗ? ನಾಳೆವರೆಗೂ ಔಟ್ ಪೇಷಂಟ್ಸನ್ನು ನೋಡೋದಿಲ್ಲ, ಹೊರ ರೋಗಿಗಳನ್ನ ನೋಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವನು ಹೊರಟೋಗ್ಬಿಡ್ತಾನೆ. ನೋಡಿ ಪಾಪ ಬೆಳಿಗ್ಗೆಯಿಂದ ಕಾದವಳಿಗೆ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟ ಆಗ್ತಿದೆ. रुक्को के पास कोई उपाय ना था, इसलिए वह पूरी रात इंतज़ार करती है. तभी उसे एक बौद्ध धर्म का उपासक मिलता है जो कहता है कि रुक्को को इतना कष्ट इसलिए सहना पड़ रहा है क्योंकि वह हिंदू है. उसे तो बौद्ध धर्म अपनाना चाहिए. ಒಬ್ಬ ಬೌದ್ಧ ಭಿಕ್ಷು ಹೇಳ್ತಾನೆ, ನಿನಗಿಷ್ಟು ಕಷ್ಟ ಆಗೋದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು ಅಂದರೆ ನೀನು ಒಬ್ಬಳು ಹಿಂದೂ, ಅದ್ರ ಬದಲು ನೀನು ಬೌದ್ಧ ಧರ್ಮವನ್ನು ಅಕ್ಸೆಪ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊ, ಅಡಾಪ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡುವಾಗ ಯಾವುದೇ ಕಷ್ಟಗಳಿಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ. उसे तो बौद्ध धर्म अपनाना चाहिए. रुक्को उसे अपनी दर्द भरी कहानी सुनाती है कि गांव के हिंदू मुसलमान दंगे में पुलिस को बुलाने के कारण हिंदू मुसलमान दोनों ने मिलकर सारे भंगियों पर हमला किया. ನಮ್ಮ ಊರಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಗಲಾಟೆ ಆಯಿತು. ಆ ಗಲಾಟೆ ಟೈಮಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಗಲಾಟೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಭಂಗಿಗಳೇ ಸೇರ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಪೊಲೀಸವ್ರಿಗೆ ವಿಷಯ ಕೊಡ್ತಾರೆ. ಈ ವಿಷಯ ಗೊತ್ತಾದನ್ನು ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವಳ ಮೇಲೆ ಅಂದರೆ ಭಂಗಿಗಳ ಮೇಲೆ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಉಸ್ ಸಮಯ ಭಂಗಿ ಹಮ್ಲಾ ಕಿಯಾ और उन्हें मार डाला. ಅವಾಗ ಎಷ್ಟೋ ಜನ ಭಂಗಿಗಳು ಸತ್ತು ಹೋಗ್ತಾರೆ. ಇವಳ ಗಂಡನು ಆಗಲೇ ಸಾಯೋದು. रुक्को का पूरा परिवार मर चुका था. वह जैसे तैसे करके अपने बच्चे के साथ शहर भाग आई. ಇವಳು ಹಾಗೂ ಹೀಗೆ ಮಾಡಿ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಸಿಟಿಗೆ ಓಡಿ ಬಂದಿರ್ತಾಳೆ ಮಗುನ ಕರ್ಕೊಂಡು. अगले दिन रुक्को जल्दी अस्पताल पहुंचती है, पर पर्ची बनाने वाले ने बताया कि हड्डियों का डॉक्टर तो शुक्रवार को आता है और आज तो शनिवार है. तो नेक्स्ट डे ಇನ್ನೇನು ಸಜೆ ಬೇಗನೆ ಹೋಗಿ ಕ್ಯೂನಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಳ್ತಾಳೆ. इसकी बारी जब आती है तो काउंटर में बैठा बाबू कहता है कि हड्डियों का डॉक्टर तो शुक्रवार को आते हैं, शनिवार के दिन नहीं आते. इसका मतलब है 1 हफ्ता इंतज़ार करना पड़ेगा. ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಶಾಕ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಅವಳಿಗಲ್ವಾ. इतना सुनते ही मानो रुक्को के पैरों तले ज़मीन खिसक गई. वह निराश होकर एक कोने में बैठती. ಏನು ಮಾಡೋದು ಅಂತ ಅವಳಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇನ್ನು 1 ವಾರ ಅಂತೂ ಇರೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಮತ್ತು ನೋವಲ್ಲಿ ಮಗುನ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಕಷ್ಟ ಇದೆ. उसे नर्स लीला ने देखा और जनरल पक्का पर्ची निकलवा कर वहाँ ले जाती है. डॉक्टर ने बच्चे के हाथों का एक्सरे बनवा लिया. ಎಮರ್ಜೆನ್ಸಿನಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಜನರಲ್ಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಚೀಟಿ ಮಾಡಿಸ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಆವಾಗ ಡಾಕ್ಟರ್ ಎಕ್ಸ್ರೇ ಮಾಡಿ ನೋಡಿ ಹೇಳ್ತಾರಂತೆ, वे बताते हैं कि अगर बच्चे को ज़िंदा रखना है तो उसके दोनों हाथों को काटने पड़ेंगे. ಮಗುನ ಬದುಕಿಸ್ಬೇಕು ಅಂದರೆ ಎರಡೂ ಕೈಗಳನ್ನು ಕತ್ತರಿಸ್ಬೇಕು, ಇಲ್ಲಾಂದರೆ ಗ್ಯಾಂಗ್ರೀನ್ ಆಗಿ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆ ಸ್ಪ್ರೆಡ್ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು. ಹಾಂ,
इसे सुनते ही रुक को बेहोश हो गई ಕೇಳಿ ಪಾಪ ಪ್ರಜ್ಞೆ ಹೋದಾಗುತ್ತೆ ಅವಳಿಗೆ ಅನ್ಕಾನ್ಶಿಯಸ್ ಆದಾಗ್ತಾಳೆ वह मरवर ना जाए इस डर से नर्स उसे झूठी दिलासा देती है कि उनके अस्पताल में कटे हाथों की जगह नहीं है हाथ उग ही आते हैं ಅವಳೊಂದು ಸುಳ್ಳು ಹೇಳಿಬಿಡ್ತಾಳೆ ಹೇಗಾದ್ರು ಮಾಡಿ ಇವಳು ಮತ್ತೆ ಸತ್ಗಿತ್ತು ಹೋದರೆ ಶಾಕ್ ಆಗಿ ಅಂಥೇಳಿ ನಮ್ಮ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಲಿ ಕೈ ಕಟ್ ಮಾಡಿದರೆ ಹೊಸದಾಗಿ ಕೈ ಬೆಳೆಯುತ್ತೆ ಅವ್ರು ವೈಸೆ ಹಿ ಜೋಡ್ ದಿಯೇ ಜಾತೆ ಹೇ ಇಲ್ಲಾಂದರೆ ಅದೇ ಥರದ ಕೈನ ಜೋಡಿಸ್ತಾರೆ जैसे गणेश का सिर जोड़ दिया जाता था रुक को अब अपने आंसुओं को रोकती है और अपने बेटे से कहती है कि बेटा हाथ तो गिहाते हैं आ मात ಕೇಳಿದ್ಕೊಳ್ಳಿ ಅವಳಿಗೆ ತುಂಬ ಖುಷಿಯಾಗುತ್ತೆ इतना खुश हो जाते हैं कि वो कहती है बेटा सुना हाथ तो गिहाते हैं ಮಗ ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡ್ಯಾ ಕೈ ಬೆಳೆಯುತ್ತಂತೆ ಕಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಏನು ಯೋಚನೆ ಇಲ್ಲ ಕೈ ಬೆಳೆಯುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ वह अपने बेटे को चुप कराती है सुनने के लिए आप सबको धन्यवाद ನೋಡಿ ಇದರಲ್ಲಿ ಏನು ಬೇರೆ ಬೇರೆ ಸ್ಟೋರೀಸ್ ಇದೆಯಲ್ಲ ದೋ ಬೈಲೋಂ ಕಿ ಕಥಾ ಇರ್ಬೋದು ಮೇರಾ ವತನ್ ಇರ್ಬೋದು ಅನ್ನಪೂರ್ಣ ಮಂಡಲ್ ಕಿ ಆಖಿರಿ ಚಿಟ್ಟಿ ಇರ್ಬೋದು ಎಲ್ಲದರದ್ದು ವೀಡಿಯೋಗಳನ್ನ ನಾನು ಈಗಾಗಲೇ ಶೇರ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ನನ್ನ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಪ್ಲೇ ಲಿಸ್ಟಲ್ಲಿ ಸೆಕೆಂಡ್ ಸೆಮಿಸ್ಟರ್ BCom SCPನ ಓಪನ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ವೀಡಿಯೋಗಳು ಒಂದೇ ಕಡೆ ಸಿಗುತ್ತೆ ಸುನ್ನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಆಪ್ ಸಬ್ಕೋ ಧನ್ಯವಾದ ಈ ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ರೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಶೇರ್ ಮಾಡಿ ಹಾಗೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಜೊತೆ ಇದನ್ನು ನೀವು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದಕ್ಕೂ ಹೇಳಿ ಮತ್ತು ಶೇರ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಅವರು ಇದನ್ನು ರೆಫರ್ ಮಾಡಲಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು